चाल 24 धर 24 दर तासाला एक नुसती नेसतच राही. मग तुला कपाटवर साड्या ठेवायची काही गरज आहे का जरा? तू सांगणार आहे का एवढ्या साड्या? नाही. म्हणजे आपल्याला साड्या किती असाव्या एवढ्या सुद्धा ज्ञान नाही. चला एकुलता एक मुलगा आहे तुम्हाला, मग 27 खोल्यांचा बंगला बांधायची काही गरज आहे का? तुला 26 सुना आणायचंय का प्रत्येक बेडरूम मध्ये? नाही. म्हणजे आपल्या पोराला बंगला केवढा असावा एवढा सुद्धा त्याच्या बापाला ज्ञान. चला पुढे दोघांची मारामारी झाली, दोघं पोलीस स्टेशनला गेली, ₹1,00,000 मिटवाय गेले. काय नाही, बस 13 लाख घातले ग्रामपंचायत लढवली, 3च मताला पाठवले, 13 लाखही गेले. आणि वरून म्हणलं आमच्या गावात नाव आहे की तुला कोणी जग मारा सांगितलं? काय नाही. आता लागला करंट. आता उलट फिरू आपण. ज्ञान आलं की देव व्हायला ज्ञान लागेल. आपल्याकडे नियम पाहिलं म्हणजे पटकन तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक. मग साधारणपणे सुना किती असते? फोटो मोजी ती काय व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या, इंस्टाग्रामच्या एकच राहील ना. उद्या तू मेली, उद्या नाही मानला, उद्या अक्षर तिथे, उद्या नाही मानला, मेली समजा, तर तुझी इस्टेट कोण लुटणार आहे? सून. सून. मग तुला एक सून का सहन होत नाही? आता लागला करंट. काय नाही, ज्ञान नाही. मग तुम्ही मला आमच्याकडे शाळेतलं ज्ञान आहे. शाळेतल्या ज्ञानाला कोण खात? रिटायर झाले, काही परमनंट झाले नाही. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाही. काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्षे झालेत, रुपया पगार नाही, अख्खं गाव सरमत नाही. काही 10 लाख भरले तर 1,500 घेतात, काही 30,000 सही करतात, 70,000 सही करतात, 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. अरे जितकी लोक जास्त शिकलीत तितकी गुलाम झालीत, गुलाम. मजुरी करणारा शेतकरी गुलाम नाही आहे. नाही यायचं मला. माझ्या घरी पाहुणे येणार आहे. अरे माई कांदे आग लाव. गुलाम नाही आहे. खुरपायला निघाले बाईला, म्हणलं बाई तेवढे 2च वाफे राहिले, आज काढून द्या, पाहू द्या. अंधार फाडलाय. मग तसेच इकून टाकवा. काय करायचं? गुलाम नाहीये, गुलाम नाहीये इथं. गुलाम बाकीचे सगळे गुलाम आहेत. साहेब म्हणले बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला. अरे वा, कलियुग आहे. जरा थोडं पुढं ज्ञान नाही. आता उलट फिरून एमएबीबी जाऊ द्या, तो विषय सोडून द्या. एमएबीबी किती शिकले तर काय नाही. आजही तुम्ही टोटल महाराष्ट्रातले वृद्धाश्रम तपासा महाराज, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. नाही, शेतकऱ्याची बाई सासऱ्याला शिव्या देईल पण उपाशी झोपवणार नाही. शेतकऱ्याची बाई सासूला शिव्या देईल पण उपाशी झोपवणार नाही. अजून शेतकऱ्याच्या घरात धर्म संस्कृती आहे. वृद्धाश्रमामध्ये सगळ्यांचे बाप जर चेक केले तर त्यांचे पोरं नोकरीला आहेत, त्यांचेच बाप तिकडे. उलट सांगा, ज्यांनी नोकऱ्या केल्यात रिटायर झाले का पाप करायचं? मोकार सोमवार नाही, एखादच नाही, कवाय पहा डोळे लाल, डोळे लाल. म्हातारपणी पोन सांभाळीत नाही. एकच पोर इंजिनियर केलं, ते सासरवाडी राहायला गेलं. एकच मुलगी मेडिकलला गेली, जे परीक्षेला गेली तर आलीच नाही. निकालाची होणी ती काय काही कवाय पाहिजे, डोळे लाल देवळात झाला तरी चपलाच घालायच्या, कीर्तनात झाला तर कधी टाळी वाजवायची नाही, कधी कमेंटीत जगायचं. लई दिवस माझा टेलपणा चालत नाही. पैशाची घमेंट, सत्य आवाज रे, पैशाची घमेंट, सत्याची घमेंट लई दिवस चालत नाही. जिरती एक दिवस. तुमचं काय म्हणत? 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. त्याकडे किती पैसे? किती पैसे? जगाला प्रकाश देणारा सूर्य आहे, त्याला सुद्धा कधी कधी ढग झाकतोय.
आणि राहून की तू एकत्र आले तर चंद्राला सुद्धा ग्रह नाही. तुझ्याकडे काय मोटरसायकल चाललं तर कुत्र्याला लाथा माझं बापाची पायदास. पण वाक्य लिहून घ्या. समुद्रात किती पाणी असू द्या, समुद्रात किती पाणी असू द्या, समुद्रात किती पाणी असू द्या, समुद्रामध्ये पोहायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी त्याला पिता येत नाही. तुमच्या अंगात किती ताकद असू द्या, 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेली सत्ता. अंगातली ताकद जपून वापरा. टपल्या पेटवाया वापरू नका, दंगली करायला वापरू नका, मारामाऱ्या करायला वापरू नका, मग खून करायला वापरू नका, मर्डरी करायला वापरू नका, चोऱ्या करायला वापरू नका, धर्म टिकवायला वापरा. अंगातली ताकद गाड्या आणवायला, माऱ्या करायला, मोर्चे काढायला, आंदोलन करायला वापरू नका. खिशातला पैसा जपून वापरा. केव्हा दिवस फिरेल सांग नाही. दिवस भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र, याला सुद्धा मारायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. तुझ्याकडे काय आम्ही 2 पंप आणि 1 बार, तरी तू शिवरातीला आणल्याची गोळी खात. किती आपल्याकडे ज्ञान टाकली लावून ज्ञान पुढे झाला. करंट लागला या बंगाचा. करंट लागला का सोपं झालं. ज्ञान ज्ञान देव आहे, देव. आता लागला करंट. ज्ञान ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे. आपल्या नेमकं ज्ञान नाही. ज्ञान आले आपण कोण हो काही आमचे माय बाप. आई देत आहेत, बापरी होत आहे. आमचा बाप काय करतो? आमचा बाप लाकडातल्या किड्याला सांभाळतो, गाळातल्या बेडक्याला सांभाळतो, पाण्यातल्या माशाला सांभाळतो, आणि झोपडीतल्या भिकाऱ्यालाही सांभाळतो, आणि काशेतल्या गुशिडालाही सांभाळतो. काशेतला गुशिडाही जिवंतच आहे, गाळातला बेडूकही जिवंतच आहे, रस्त्यातला भिकारी जिवंतच आहे, झोपडीतला राजाही जिवंतच आहे. आणि सगळ्यांचा बाप कटेवरचा पांडुरंग आहे, आणि त्याचा आपण सगळेजण याचे आपण सगळेजण लेकर आहे. आता लागला करंट. आपण सगळेजण त्याची लेकर आहेत, पण आपण तो नाही. ताण द्या, ताण द्या, ताण द्या. आपण सगळेजण त्याची लेकर आहेत, पण आपण तो नाही, कारण आपल्याला ज्ञान नाही. ज्ञान आले आपण तोच आहे, पण आपल्याला ज्ञान नसल्यामुळं हा पाखोले आहे. मला अक्कल नसल्यामुळं मी कीर्तनकार आहे, याला अक्कल नसल्यामुळं हा गायक आहे. नाही तर हा देवच आहे, हाही देवच आहे, हाही देवच आहे, हाही देवच आहे, पण याला अक्कल नसल्यामुळं हा महाराज आहे. याला अक्कल नाही, म्हणून आपण सगळी जण एका देवाची लेकर आहेत. गायन, वादन, कीर्तन, पाटीलकी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी, माजी, हे सगळ्या पदव्या आहेत. आपण मुळातच देवाचं लेकरू आहे. आपण हे सरपंच बिंच आपण आहे. हा गायक आहे, वाजवतो, गातो म्हणून गायक आहे, वाजवतो म्हणून वादक आहे, कंबर बांधून बोंबलतो म्हणून महाराज आहे. पण हा देवाचा. आता लागला करंट. हा देवाचा अंश आहे, आणि आपण देव का नाही उत्तर आलंय. आपण देवाचा लेकरू आहे, पण देव का उत्तर आहे का. शर्ट काढला, पेन खुटीला शर्ट खुटीला टांगला, पेन खाली पाडला, सापडला नाही, हरवला. सगळ्यांचं उत्तर झालं पेन हरवला. कोणाचा आहे? आपला आहे. तो पेन हरवला. आता तो पेन सापडला आणि परत खिशाला लावला. पेन कोणता होता? आपलाच होता. सापडला कोणता? आपल्याला. आणि सापडल्यावर हाय कोणचा? मग बास, ज्ञान हरवलंय आणि अज्ञान आलंय, म्हणून आपण पाटील आहे. ज्ञान हरवलंय आणि अज्ञान आलंय. मग ज्ञान आलं की अज्ञान गेलं, आणि ज्ञान आलं, अज्ञान गेलं की आपण देवच झालो. आणि पाया पडून सांगतो देव व्हा. आणि कसं व्हा त्याचं उत्तर पुढच्या मुद्द्यात सुरू झालंय. पहिला मुद्दा क्लिअर झाला. ज्ञान गेलं बॉम्बात. ज्ञान देव. साखळी लागली नाही का अभंगाची, लिंक तुटली का बॉम्बात, तुमचा कवच करणार नाही काही. ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे. मग आपल्याला देव पाहायचा का देव व्हायचंय? गेलं बॉम्बाला.
आपल्याला देव पाहायचा का देव व्हायचाय? देव पाहून काय करायचं आपल्याला? कारण आपण देवाचं लिखूये. आता आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचा आहे. आणि देव व्हायला लागतंय ज्ञान, आणि आपल्याला नेमकं ज्ञान नाही. आता उलट फिरू आपण, ज्ञान यायला काय लागतं? हा विचारायचं, ज्ञान आलं आपण कोण हो? म्हणून बसलेल्या माणसाला द्वितीय आहे. आज वैशाख महिना आहे, हनुमंतरायाची यात्रा आहे, तिचा शेवटचा दिवस आहे. पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. जगामध्ये 15 लक्ष्मी आहेत, 15, पण जगातली पहिली लक्ष्मी धनलक्ष्मी आहे. याला सांभाळा, याला सांभाळा. लावू द्या हे गाड्या बिड्या बंगले बिंगले, याला काय आग लावायची नाही. आपण गेल्यावर करायचं काय? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरला नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार? आणि ते नाही आले तरी कुणीतरी मला जाळणार. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, बरोबर. आपण बुडालो, जग बुडालं. तुमचं काय माहिती? हे बायका, पोर, मित्र, पाहुणे, रावळे, ही सगळी भामट्याची टोळी आहे. कोणत्या बाईनं नवऱ्यासाठी अग्नी उडी टाकली, कोणत्या प्रियशीनं प्रियकरासाठी भाषी घेतली, आणि कोणत्या पोरानं बापासाठी उडी टाकली. या सगळ्या लबाड्या आहेत. आपला देवच खरा आहे. तुमचं काय माहिती? ही बायका, पोर, काय खरं आहे? काय कोणती बायको नवऱ्यासाठी? तुमच्यापैकी कोणाचं म्हणणं आहे तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? बोटवर कर, मी तो सत्कार करतो, कर बोटवर. जर नाही घ्यायला गेला बोट वाटलं तू करतं खरं. 14 वर्ष राम वनवासाला गेला. 14 वर्ष राम वनवासाला गेला तर सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेनं डोकून पाहिला नाही. उलटा बांबू काढला, बांबू, आणि खिडकीतून बांबू होती ती. राम त्या खोलीत तर सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डोकून पाहती. झोपला तर झोपला, झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय. आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. काय अरे आपलाच मित्र आपल्या संग दारू घेतोय, आणि आपला अपघात झाल्यावर लोकांना म्हणतो मी म्हणत होतो त्याला शेवटची क्वार्टर पिऊ नको. हे मित्र सगळे भामट्याच्या टोळ्या आहेत. कोण कोणाचं आहे? शरीर संपलं, जग संपलं. काय माने हे पैसे अडके तर काय करायचं काय? आपण गेल्यावर करायचं काय? डोक्याला ताण द्या, याला जपा. उगाच मागच्या नालायकांसाठी याचं वाटोळं करून इष्टेनी कमीत बसू नका. आणि ज्यांच्यासाठी तुम्ही कमावली ना त्यांना काही तुमचं घेणं नाही. ती म्हणते मा बापाला ऊत होता, त्याचं त्यानं जिरवला, इयर खांदली, त्याला पण सांगितलं नव्हतं. मग तूच खंदन टाक तिच्यात उडी आणि घे मागतील उठून. पोऱ्याचं डायरेक्ट म्हणलं तुम्हाला इयर खांगायला सांगितली कोणी होती? काय माझ्या तुमच्या पोराचं म्हणणं आहे पाहता काय? बायकोचं डायरेक्ट म्हणणं आहे पप्पा त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून बसत, त्याला मी 9वी पासून पाहते. त्याचं तर गाण वाच काही फरक नाही, तरी हा गाजरा घेऊन जातोय. अरे या सगळ्या इज्जतच्या नांग्या आहेत रे, नांग्या. बायका पोर सगळी इज्जतच्या नांग्या आहेत. आणि आपल्याला नांग्या मारू मारू घरच्यांनी जॅम केलं तरी आपण भजन केलं नाही. नवले का नाही? कवनाचे माय बाप कवनाचे गणगो, असं मोकळं झालं. चला चला खरंच लागला. हा सगळा पाया पडतो. मंगल सुरुवात करायची पटकन. ज्ञान देवे शब्द सोडायचा देवल्याने, याला जपा. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले मोरल्या. अजून कोणताही श्रीमंत बंगल्यावर जाणार नाही. कोणच्या कपाळाला नोटा दिल्या नाही, ठोकळाच. नाही वळवळ करायचं काही काम नाही. काही लोक ते जग सुधारलंय. किती सुधरू द्या, अजून लोक तोंडाने जेवतात.
मग तुलाही पैसा वाला तर खायची जागा बदलव ना, नोट आहे ना त्या. आणि किती कमावलं तर अजून लोक डोळे झाकूनच झोपतात. मुद्दा ध्यानात ठेवा, याला चापा. हे म्हणून आहे गाड्या बिड्या बंगले बिंगले. आणि आपण गेलो ना, काही कोणाला घेणं नाही, काही घेणं नाही. हा सगळा भ्रम आहे, भ्रम आहे. कोरोनामध्ये बायको गेली, नवऱ्याला काही फरक पडला नाही. नवरा गेला, बायकोला काही फरक पडला नाही. बाप गेला, पोराला काही फरक पडला नाही. पोरगी गेली, बापाला काही फरक पडला नाही. या सगळ्या मायेचा तमाशा आहे. तुमच्या पाया पडतो, इकडे बघ रे, याला आवाज. आणि एवढं जपा. आणि हे गेलं ना, जग बुडालं. आणि आज सगळ्या लोकांना संपत्ती कमावता आली, पण शरीर सांभाळता आलं नाही. हे सांभाळा, ती गाड्या जाऊ द्या, याला रोग नको आहे. आणि सध्या याला 4 रोग आहेत. 1 कॅन्सर, 2 पॅरालिसिस, 3 अटॅक आणि 4 ब्रेन ट्युमर. सगळ्या लोकांना 4 रोग आहेत सध्या. 1 जसं कार्यकर्त्यांना 3च रोग आहेत. 1 मला पैसा पाहिजे, 2 माझा स्वार्थ साधला पाहिजे, आणि 3 मला मान मिळाला पाहिजे. डोकं बंद. बस ही लोक जगाच्यात का आला, फक्त मान मान पैसा. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. कॅन्सर का? बसलेल्या सगळ्या माणसांना समजा कोणी कामा येत नाही. का कॅन्सर? कॅन्सर होण्याचं एकमेव कारण आहे, पटलं तर हा मला, 80% लोक केमिकल खातात. हा किंवा नाही, हा एकटा केमिकल खातात. आणि केमिकल खातात, रोग होणार. खायला नाही लोकांना, खायला नाही. शेतकरी लोक आहे. पहिला म्हणलं 15 वांग्याची झाडं लावायला काय हरकत आहे, 10 मिरच्याची झाडं लावायला काय हरकत आहे. घरचा भाजीपाला खा, कॅन्सर होणार नाही. शेवग्याच्या शेंगा फवारलेल्या नाही ते खायचे नाही, उडीद फवारलेलं नाही ते खायचे नाही, मूग फवारलेलं नाही ते खायचे नाही, उलगे फवारलेलं नाही ते खायचे नाही. पिशा घेऊन बोंबलं भिडायचं, फवारेल भाज्या घेऊन यायच्या, रोग घरात. आणि जमिनी लागल तेवढ्या पडल्या, पाणी आहे तुम्हाला, भाजीपाला घरी करा आणि विदाऊट केमिकल खा, रोग होणार नाही. एक तर तुम्हाला खरं सांगा, लोकांनी फक्त गाड्या घेतल्या, पैसे घेतले, बंगले बांधलेत, बायका सोन्यानं वाकावल्यात, लोकांना खायला ते कडक कपडे घालायचे, पांढरी केस काळी करायची, गड्या मैश्या घालायच्या, सेंट मारायचे, बायका सोन्यानं वाकवायच्या आणि पाव खायचे. इतकी भिकार राहूला तिथे. पाव, बर्गर, सरगर, वर्गर, ठोस ढोस, पाणीपुरी, दरिद्री आवला. खोबरं खायचं नाही, खारी खायची नाही, ते तर खानदानीच माहित माहित. दरिद्री म्हणजे खायलाच नाही. कोणत्या बाईच्या घरात महिन्याला 5 किलो खोबरं येतं, बोटवर कर बरं. कधी मी तुला सत्कार करते, तू कर, तुला खोबरं कळतं. काजू बदाम तर तुझ्या खानदानी तुला माहित नाही, मग काय खाते? आपल्याकडे मोमलाची मिरची आहे का खायला? रात्रीची चपाती सकाळी खायची नाही, काय झालं? शिळी. आणि 1.5 वर्षाची बिस्किट त्या आतकडून खायची. आता बिस्किटाच्या वाचे आणि चपाती, मग सकाळी उठून 2 चपात्या केल्या ना, काय रोग झाला? बिस्किट खायची, काही खातात. काही 2 लाखाची मोटरसायकल, 70,000चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, जेवायला डांबरीला, रोट्या हाणतो, रोट्या हलकट क्वालिटीच्या. ते रोट्या बनवायला तवा नाहीये, तावा आहे. आणि त्याला पलटी करायला उलटली नाहीये, हुक आहे, हुक. 1 2 3 1 2 3 1 2 3. तरी 22 रोट्या खाणारे 6 आहेत. 22 ह्या पुढे बसले आता 22 रोट्या खातो ना अख्या रात. फॅन लावलं तरी घरातला वाज जाईना.
तरी काही काही इतके पागल आहेत पार्सल आणतात घरी आणि ती एक लाल बाटली श्वास का सास काय आहे ते दाबलं का त्याच्यातून लाल गळत आणि त्याचं श्वास पिळायचं ते याच्यावर रूट चपातीवर रोटीवर त्याचा रोल करते रोल आणि टीव्ही पुढं बरं एक रोल एकानच खावा ना एका रोलला दोघ जण ते जर शिटिकून हे गावरानी त्याचा संपत संपत आला आणि जी बाहेर आली हिनं शाडात काढून टाकलं युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार नसावे वासन निद्रा बहु वासन नसावे वासन निद्रा बहु वासन चला एक कॅन्सर घरचं खा तुमचं काय मत पिठलंच खा पण घरी खा दूध खा खोबरं खा घरी रोडचं खाणं बंद करा कॅन्सर होणार नाही याच्यावर तुमचं काय मत काहीच बोला ना मी उगत घेतलं एक दोन दुसरं वाक्य एक पॅरालिसिस का पॅरालिसिस म्हणजे गावठी भाषेत वारं जात काय जातं रक्त नाही 3 बऱ्याच महिलांना पुरुषांना सांधे वाटे का शरीरात कॅल्शियम नाही हात वळत नाही पाय वळत नाही गुडघे दुखतात टाचा जास्त दुखतात याला एकच उत्तर कॅल्शियम नाही खायलाच नाही ते काय घे भेळ शेव बत्ता मुरमुरे 2 गोण्या खायना रोज